बेडग आणि मालगाव येथे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेचे आयोजन. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने बुधवारी दुपारी 12 वाजता बेडग गावात आणि दुपारी 1 वाजता मालगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. मिरज तालुक्यात शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात अनेक उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे येणार असल्याची माहिती प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेवक सागर वनखंडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीची आता निवडणूक येत्या 7 फेब्रुवारीला होतीये आणि या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचलेला आहे. आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही या मिरज विधानसभा मतदारसंघातील 6 जिल्हा परिषद आणि 7 पंचायत समिती गटातून उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढतो आहोत. माननीय एकनाथजीभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आम्हाला या विधानसभा क्षेत्रातून नक्कीच आम्ही धनुष्यबाण घेऊन इथं खातं उघडणार आहोत. आणि या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब हे 4 फेब्रुवारी रोजी 12 वाजता बेडग येथील मरगुबाई मंदिर येथे प्रचार सभेसाठी येत आहेत. आमचे तिथं भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर आमचे असणारे युती पक्षातले असणारे जनस्वराज्य असेल आणि आमच्या नरवाड गटातून असलेल्या उमेदवार तन्वीताई कमलेकर असतील यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. ही सभा झाल्यानंतर 1 वाजता बुधवारी 4 तारखेला 1 वाजता मालगाव ग्रामपंचायत समोरील मैदानामध्ये आम्ही ही दुसरी जाहीर सभा ठेवलेली आहे. तिथंही आमचे शिवसेनेचे उमेदवार असणारे वनमोरे मॅडम असतील, त्याचबरोबर शेजूळ काकी असतील यांच्या प्रचारासाठी येत आहेत. मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करेल की माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं महाराष्ट्राचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या मिरज विधानसभा क्षेत्रातील या असणाऱ्या सगळे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि उद्याच्या जाहीर सभेसाठी प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहावं असं आपल्याला आवाहन करतोय. आम्हाला नक्कीच आपण पाहिलं की महापालिकेमध्ये आम्ही किंगमेकरच्या भूमिकेतच आहोत. आजही आमचे 2 उमेदवार आम्ही आता तटस्थ आहोत. आमच्या नेत्यांनी जो आदेश दिला त्या पद्धतीने आम्ही आमचं पुढचं कामकाज हे महापालिकेतलं असेल. परंतु जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही नक्कीच सांगली जिल्ह्यातून जिल्हा परिषदमध्ये 2 अंकी आकडा घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश करू आणि नक्कीच या सत्तेच्या सगळ्या चाव्या त्या जिल्हा परिषदेमधल्या सुद्धा आमचे नेते सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या संपूर्ण या जिल्ह्याचं नेतृत्व ते सांगेल तोच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल अशी भूमिका आमच्या शिवसेनेची असेल. लोक विसरत आहेत की शिवसेना ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तेवढेच ताकदीची पदं सत्तेतली पदं एकनाथजी शिंदे साहेबांच्या आमच्या सगळ्या मंत्री महोदयांच्याकडे आहेत. महापालिकेमधलं नगरविकास खातं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे. उद्योगमंत्री आमचे उदयजी सामंत आहेत. आंबेडकर साहेबांच्याकडे आमचे आरोग्य खातं आहे. त्याचबरोबर गोगावले साहेबांच्याकडे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतरस्ते पाणरस्ते जोडण्याचं जे खातं आहे ते आहे. आणि आमचे जे योगेशजी आहेत कदम साहेब यांच्याकडे ग्रामविकासचं राज्यमंत्रीपद आहे. त्यामुळं ग्रामीण आणि शहराचा विकास करणाऱ्या निधी देणारे मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळं आम्हाला विकास निधीची अजिबात काळजी नाही. जनतेनं यांच्या भूलथापाला बळी न पडता न फसता या शिवसेनेच्या लोकांना काम करण्याची संधी द्यावी अशीच विनंती करेल. तर मित्रांना माहीत आहे कोण कुठल्या पद्धतीने बोलतंय, कुणाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि कुणाचा बॅलन्स गेलाय हे लोकांनाही माहीत झालंय आणि पत्रकारांना तुम्हाला तर चांगलं माहीत झालंय. तारतम्य कुणी बाळगावं हे त्यांनी ठरवावं. त्यांनी जर ट्रॅक घसरला नाही तर आम्ही ट्रॅक नाही घसरणार. त्यामुळे इथून पुढे सुद्धा जर त्यांनी जसं बोलेल तसं प्रत्युत्तर या वनखंडे सरांचं नक्की असेल.